नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे। या कर्मचाऱ्यांना दर्जावाढ वेतन श्रेणी देण्यास न्यायालयाची मंजुरी, तर 38,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना होणार या निर्णयाचा फायदा। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका। ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका। सरकारी कर्मचारी किंवा राज्य सरकारी कर्मचारी यांच्या बाबतीत जर पाहिले तर त्यांच्या अनेक प्रश्न किंवा मागण्या असून यासंबंधी अशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या मागण्यांसाठी आता सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे। यामध्ये जर आपण उदाहरण घेतले तर जुन्या पेन्शन योजनेच्या मागणी संदर्भात कर्मचारी आक्रमक झाल्याचे आपण पाहिले आहे। असे अनेक कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या आहेत। आता अशाच प्रकारे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेली इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत असणाऱ्या वर्गासाठी सन 2014 पासून जे पदवीधर शिक्षक नियुक्त होते त्या शिक्षकांना देण्यात आलेली दर्जावाढ वेतन श्रेणी रद्द करण्यात आलेली होती। त्या संबंधित न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। याबाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत वर्गासाठी पदवीधर शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेली असून आता त्यांना देण्यात येत असलेली दर्जावाढ वेतन श्रेणी रद्द करण्यात आलेली होती। या दर्जावाढ वेतन श्रेणीऐवजी सदर पदवीधर शिक्षकांना सहाय्यक शिक्षक वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली होती। मागील काळात देण्यात आलेल्या जादा वेतनाची वसुलीही करण्यात येत होती, परंतु या आदेशाच्या विरोधात शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती आणि दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती यांच्या द्विस्तरीय खंडपीठाने दिलासादायक निर्णय दिला असून आता पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी म्हणजे दर्जावाढ वेतन श्रेणी रद्द करून वसुली करण्याबाबतचा मुख्य अधिकाऱ्यांचा आदेशही रद्द करण्याचे निर्देश या निर्णयात दिले आहे। एवढेच नाही तर 10 जून 2022 पूर्वीची जी स्थिती होती ती जैसे थे ठेवण्याचे आदेशही पारित करण्यात आलेले आहेत। तसेच राज्यातील सर्वच पदवीधर शिक्षकांना आता सरसकट वेतन श्रेणी लागू करता येईल याकरिता नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर करावा व राज्य शासनाकडून त्यावर मे 2024 पर्यंत अधिकृत निर्णय घेण्याचे आदेशही न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।